राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही होणार। आज किंवा उद्या राज्यातील सर्व नुकसानीचे आकडे येतील। तिन्ही नेते एकत्र बसून शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची घोषणा करतील। बावनकुळेंची माहिती। सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, तर बार काउन्सिलकडून वकिलाचा परवाना रद्द, तर मला पश्चाताप नाही। सरन्यायाधीशांनी पदाची गरिमा ठेवायला पाहिजे, राकेश किशोर यांचं वक्तव्य। सरन्यायाधीश नाही तर हा आपल्या संविधानावर बूट फेकण्याचा प्रकार। भूषण गवईंवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची टीका। गवईंवर हल्ला करणाऱ्या वकिलाला जोड्यानं मारलं पाहिजे, हा सर्वोच्च न्यायमूर्तीचाच नव्हे तर घटनेचा अपमान। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। न्यायाधीश गवईंवरील हल्ल्याप्रकरणी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवारांच्या तर बारामतीमध्ये सुळेंच्या उपस्थितीत आंदोलन। कफ सिरप प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका, वकील विशाल तिवारींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 18 महिन्याच्या बाळाचा नागपुरात मृत्यू। औषध अधीक्षक दिनेश मौर्या यांची तडकाफडकी बदली। या प्रकरणी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषद आणि प्रदर्शनाला उपस्थित राहणार। सोन्यात 2700 रुपयांची वाढ। सोनं प्रति तोळा 1,23,000 तर चांदी 1,57,400 रुपयांवर।